हाय, मी सपना. मी अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे राहते आणि घरगुती स्वयंपाकाचे कामं करते. हे ना आमच्या परतवाड्यातील प्रसिद्ध साबू मॉल आहे, जिथे मी मागच्या वर्षी सकाळी फिरायला यायचे माझं वजन कमी करण्यासाठी. पण एक कण देखील माझं वजन कमी नाही झालं बघा. घरी आली त्याच्यानंतर 11:30 वाजता आणि घरी कपडे वगैरे सगळं काही धुवून घेते. म्हटलं तुम्ही वजन कमी करण्यासाठी घरगुती कितीही व्यायाम केला आणि कितीही काही केलं तर वजन कमी होत नाही. आता काम करून बघा, सरासरा माझं वजन कमी व्हायला लागलं. माझ्या दीदीने आज बरबटीच्या शेंगाची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या. त्याच्यानंतर मी घरी आली, 11:30 वाजले होते बघा घरी यायला, आणि माझ्यासाठी मी फेस पॅक बनवून घेते. म्हटलं कालपासून केस धुवून घेतले होते, पण ते केसाला धडाचं विचरणं व्हायना आणि धडाचं त्याला बांधणं व्हायना. आता असं वाटतं ना पार्लर मध्ये जावं आणि छोटे छोटे केसच कापून घ्यावा. आता हा फेस पॅक तुम्ही म्हणाल कशाचा बनवलाय, तर मी बीटचा रस घेतला होता. रात्री बीटचे पराठे केले होते आणि अर्ध बीट तसंच ठेवलं होतं. मग त्याचा रस घेतला, त्याच्यामध्ये चमचभर बेसन पीठ टाकलं आणि थोडंसं ग्लिसरीन टाकलं आणि असा बघा फेस पॅक बनवला आणि सगळ्या थोबाडाला लावून घेतला. आता तो लावल्याच्या नंतर मला 15 मिनिटं शांत बसायचं होतं, पण माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता म्हणून राहिलेले भांडे वगैरे सगळं घासून घेतलं आणि घरही चकाचक करून घेतलं. 15-20 मिनिटाच्या नंतर तो फेस पॅक धुवून घेतला आणि अंगण झाडून वगैरे घेतलं. म्हटलं बाहेर निघली तर सगळे लोक म्हणतील की ह्या बाईनी काऊन असं लाल थोबाड करून ठेवलं. ही जी बेडशीट आहे ना बघा, ती मला रोज वाळू टाका लागते, कारण की त्याच्यावर आम्ही जेवण बी करतो, धूळ माती येते, म्हणून सारखे झटकून ती बाहेर टाकावी लागते. देवबाप्पाची पूजा करून घेते आता. आणि तुळस बघा पावसाच्या पाण्याने किती हिरवीगार झाली ना. तर आता माझा चेहरा स्वच्छ धुतल्याच्या नंतर कसा दिसतोय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करून घ्या.